वा, लय खमंग झालेला दिसतोय ताई केक. साधना मावशी, हा केक ना प्राजूसाठी सरप्राईज आहे. मस्त. राधिका ती लय जीव आहे ना व तुमचं प्राजक्ता ताईंवर. म्हणूनच एवढं समजा केक वगैरे. झाला स्वयंपाक? होत झालाय. आणि राधिका, हा केक कोणासाठी बनवलायस? आई, प्राजूचा बर्थडे आहे ना, केक कटिंग साठी मी केक बनवते खास. राधिका, मी काय करू ग तुझं? हा, इतका बेसिक छोटा घरगुती केक मी आपल्या गेस्ट समोर ठेवणार आहे. आई, मिस्टर मेहतांचा कॉल आहे, त्यांना तुझ्याशी जरा अर्जंट बोलायचं आहे. त्यांना सांग मी नंतर करते. ओके. आई, हा केक आत्ता साधा दिसतोय, पण मी अजून आयसिंग राहिलंय, छान डेकोरेट करणार आहे, छान दिसेल तो. राधिका, मी तुला दर 2 दिवसांनी समजावते. आपल्या स्टेटस प्रमाणे वागायला शिक. कसं तुला कळत नाही ग? आजचं आपलं बर्थडे सेलिब्रेशन इतकं ग्रँड सेलिब्रेशन आहे आणि त्यात मी हा केक ठेवणार आहे. प्राजक्ताचा बर्थडे आहे, प्राजक्ता इनामदारचा. आपल्या स्टेटस प्रमाणे का विचार करू शकत नाहीस तू? तुला कधी कळेल राधिका मला काय हवंय? काही असलं ना तरी हा केक नकोय. इतका बेसिक, इतका घरगुती केक माझ्या गेस्ट समोर जाणार नाही. मी 5 स्टार मधनं केक ऑर्डर केलाय, तो येईलच. सो तुझा हा बेसिक केक बाजूला फेक. तयारीला लागा. इन्स्पेक्टर साहेब, प्लीज त्या दोघींना लवकरात लवकर शोधून काढा. हे बघा, गावामधली मला असलेली माहिती मी सगळी तुम्हाला सांगितली आहे. आई आणि मुलगी, आईचं वय साधारण 40 असेल आणि मुलीचं 18. हो हो हो, थँक्यू. काय झालं रे? नाही कळली माहिती त्या दोघींची अजून? नाही आई, पण गावाकडे एक पोलिसांची तुकडी गेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मी ज्या काही डिटेल्स त्यांना दिले आहेत त्यावरून ते माझ्या गौरीला आणि मुलीला नक्की शोधून काढतील. अरे बापरे, हे मायलेक अजून त्या दोघींना शोधतायत. मला याचा पत्ताच नव्हता. आता माझ्या आधी पोलिसांनी त्या दोघींना शोधून काढलं तर, आणि त्या दोघी या घरात परत आल्या तर काय? मी इन्स्पेक्टर साहेबांना आपल्या घरीच बोलवलंय, जेणेकरून आपल्याला त्यांच्याबरोबर बसून सगळं बोलता येईल. हा, ते बरं केलंस तू. आई तुळजाभवानी, माझ्या नातीला आणि सुनेला लवकर या घरी पाठव ग. तुझे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. अरे देवा, आता जर का या म्हातारीची नात सापडली ना तर माझ्या अनिकाच्या हाती येणारी प्रॉपर्टी पण जाणार. आणि मग काय, मी, रागिणी, अनिका, आम्ही 3 जणी रस्त्यावरच भिका मागायला लागणार. नाही नाही नाही, हे असं काही होऊन चालणार नाही. नाही. वा 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 वा, काय घमघमाट सुटलाय. वा, मस्त जेवण झालेलं आहे. चला, मला भूक लागली जाम. आजचं जेवण सुद्धा साधना मावशींनी केलंय. काय सांगतेस वहिनी? यांच्या घरचं काय लकी असतील ग. हे असं जेवण रोज जेवायला मिळत असेल त्यांना. हो ना. काय झालं?
सॉरी, माझ्या बोलण्याचं तुम्हाला वाईट वाटलं का? नाही हो, नाही, काय झालं नाही. वहिनी, अगो मला ते प्राजक्ता ताई, तुम्हासनी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बरं का. थँक्यू सो मच ताई. ओ नाही, असू दे असू दे. प्राजू, तू अजून रेडी नाही झालीस. अगं गेस्ट यायला कधी पण सुरुवात होईल. अगं वहिनी, माझं ज्वेलरीचं बॉक्सच सापडत नाहीये, कुठे ठेवलंय? राजू, तुला सगळं सांगावं लागतं ना. तुझ्या कपाटात तो खालचा ड्रॉवर आहे ना, त्याच्यात सेट रेडी ठेवलाय मी. ओके ओके, मी बघते. थँक्यू. हो, सावकाश. हो, जा आवर लवकर. काकू, खरंच सॉरी, मगाशी माझ्या बोलण्याचं तुम्हाला वाईट वाटलं असेल तर. नाही नाही, खरंच काही वाईट नाही वाटलं. ठीक आहे ठीक आहे, मग जेवण रेडी झालं की सांगा, मग बसू जेवायला. साधना मावशी, हा, ठीक आहात ना तुम्ही? होय, कोणाची आठवण आली का? नाही हो, इतकं कौतुक ऐकायची सवय कुठे असते आपल्या बायकासनी. समदे गप गुमान माना खाली घालून जेवले की कळतं चांगलं झालंय जेवण. हे अगदी खरं बोललात तुम्ही. मी सलाडची तयारी करते. काय सांगू तुम्हासनी, माझ्या हाताच्या जेवणाचं कौतुक करताना थकायची नाही हो माझी पोर. तिला हुडकायला मुंबईत आलो खरं, अजून मी तिला हुडकू शकलेलो नाही. कुठं असेल माझी कवळी, कशी असेल काय बी समजना झालंय. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.